विक्रांत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने पार पडल्या, पण ज्या ठिकाणी आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडली गेली होती त्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीबाबत आज फैसला होतो का हा प्रश्न आहे। कारण सुप्रीम कोर्टात आज या संदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे। सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोर्टाने आदेश देताना आरक्षण मर्यादेबाबत सविस्तर सुनावणीवेळी ठरवू असं म्हटलं होतं आणि त्यामुळेच आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिकेबाबत कोर्ट काही निर्णय देतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50%पेक्षा कमी आहे तिथेच निवडणुका झालेल्या आहेत। बाकी निवडणुकांबाबत निवडणूक आयोग आज कोर्टात भूमिका मांडू शकतं। सोबतच बांठिया आयोगाच्या बाबतीत देखील कोर्ट काही निर्देश देण्याची शक्यता आहे। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, किती वाजता सुनावणीला सुरुवात होईल आणि निवडणूक आयोगाने आता या आरक्षणाच्या संदर्भात काही महत्त्वाचा सुधारित आदेश तयार केलाय का? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संदर्भामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार या निवडणुका झाल्या, मात्र या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहतील असे आदेश दिले होते। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिकांमध्ये चंद्रपूर आणि नागपूर या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा 50%च्या वरती जाते। त्यामुळे या महानगरपालिकेमध्ये जे सदस्य निवडून आले त्यांच्यासाठी एक टांगती तलवार आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर बाकी 40 नगरपालिका, 17 नगरपंचायती या ठिकाणी देखील 50%ची आरक्षणाची मर्यादा ओलांडण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भामध्ये आज निर्णय होणार आहे आणि ज्या उर्वरित जिल्हा परिषदा आहेत ज्या ठिकाणी निवडणुका जाहीर झालेल्या नाही त्या संदर्भात देखील निर्णय देण्यात येणार आहे। त्यामुळे 50%ची आरक्षणाची मर्यादा ज्या ज्या ठिकाणी ओलांडलेली आहे, निवडणुका जरी झाल्या असल्या तरी, आणि ज्या भवितव्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत त्या भागातील सदस्य किंवा ज्यांना निवडणूक लढायची आहे त्यांच्यासाठी आजचा निर्णय महत्त्वाचा आहे। विशेष म्हणजे आजची जी सुनावणी होणार आहे ही 3 न्यायमूर्तीच्या समोर होणार आहे। दुसरा प्रश्न आहे की बांटिया आयोग, ज्या आयोगाच्या आधारे राज्यामध्ये ओबीसींना आरक्षण पुन्हा एकदा स्थापित झालेलं आहे, त्याच्या कार्यपद्धतीवरती देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये वेगवेगळ्या संस्थांनी आक्षेप नोंदलेला आहे। या संदर्भामध्ये एका वेगळ्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली असून आणि या संदर्भाची मागणी करण्यात आली। त्यांचं म्हणणं आहे की बांटिया आयोगाच्या ऐवजी वेगळा आयोग नेमून ओबीसींना मोठ्या प्रमाणात आरक्षण मिळालं पाहिजे। सरसगट या ठिकाणी 27% जरी आरक्षण मिळालेलं असलं तरी बांटिया आयोगाच्या वैधतेवरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात देखील सर्वोच्च न्यायालय आज काय भाष्य करतं किंवा काय या संदर्भात निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। कारण आज आरक्षणाच्या मर्यादेबाबत सुप्रीम कोर्टात काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।